परमेश्वराची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला मान सन्मान गौरव आणि सदा सर्वकाळ असो. आज दिनांक 13 महाराष्ट्र सिनेटची मीटिंग झाली आणि ही महाराष्ट्र सिनेटची मीटिंग कालिंपोंग इथं 2 फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र सिनेटचं गठन झालं होतं आणि आत्तापर्यंत महाराष्ट्र सिनेट यांची हे अस्तित्वात नव्हतं होतं, पण त्याला डिबार केलेलं होतं. पण ह्या ठिकाणी 2026मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र सिनेटची स्थापना झाली आणि त्याचं जे समर्पण आहे ते समर्पण विधी अहमदनगर पहिली मंडळे D11 ह्या चर्चमध्ये, म्हणजे आपल्या लहान चर्च आणि मोठं चर्च म्हणजे गॉर्डन हॉल मेमोरियल चर्च आणि लोकार्पण किंवा समर्पण जे आहे ते ह्यू मेमोरियल चर्चमध्ये होणार 14 तारखेला होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामधले कोल्हापूर चर्च काउन्सिल, त्याच्यानंतर नागपूर चर्च काउन्सिल, बॉम्बे चर्च काउन्सिल आणि अहमदनगर चर्च काउन्सिल आणि ह्या ठिकाणी ते मीटिंग होऊन निरनिराळे खाते वाटप झालेले आहे. त्यामध्ये अहमदनगर चर्च काउन्सिलचे मॉडरेटर जे आहे रेव्हरंड संजय मिसाळ यांची निवड महाराष्ट्र सिनेटचे मॉडरेटर म्हणून झालेली आहे आणि त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्वकाळ असतो. थँक्यू. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. जनरल असेंब्लीची मीटिंग पश्चिम बंगालच्या कालिंपोंग या ठिकाणी झाली फेब्रुवारी 2026ला. त्यामध्ये महाराष्ट्र सिनेटची स्थापना करून महाराष्ट्र सिनेटचं जनरल असेंब्लीने महाराष्ट्र सिनेटचं मॉडरेटर पद अहमदनगर चर्च काउन्सिलचे मॉडरेटर म्हणजे मी रेव्हरंड संजय मिसाळ यांना दिलेला आहे. आणि त्या संदर्भात महाराष्ट्र सिनेटची स्थापना होऊन आज पहिल्यांदा महाराष्ट्र सिनेटची पहिलं अधिवेशन अहमदनगर गॉर्डन हॉल मेमोरियल चर्च हतमपुरा अहिल्यानगर येथे घेण्यात आलं. ह्या मीटिंगसाठी कोल्हापूर चर्च काउन्सिल, नागपूर चर्च काउन्सिल, मुंबई चर्च काउन्सिल, पुणे चर्च काउन्सिल आणि अहमदनगर चर्च काउन्सिल ह्या काउन्सिलचे प्रतिनिधी आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर हजर होते. आणि ह्या मीटिंगमध्ये आज 13 तारखेला वेगवेगळ्या विषयावर चर्चा होऊन वेगवेगळे खाते तयार करण्यात आले. त्यात ज्युडिशियल, परत फायनान्स कमिटी, ज्युडिशियल कमिटी, इव्हेंजेलिकल कमिटी आणि अशा अनेक कमिट्याची स्थापना करून त्या कमिट्यावर अनेक लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यात मी महाराष्ट्र सिनेटचं मॉडरेटर पद हे मला दिलेलं आहे आणि त्याची शपथविधी उद्या अहमदनगर पहिली मंडळी PTRD 18 ह्या चर्चमध्ये त्यांच्या रेग्युलर भक्तीमध्ये सकाळी 9:30 वाजता होणार आहे. त्याबद्दल मी अहमदनगर चर्च काउन्सिलचे मॉडरेटर म्हणजे मी स्वतः अहमदनगर पहिल्या मंडळीचे सर्व विश्वस्त आणि चर्चचे आचार्य या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जनरल असेंब्लीची सुद्धा मी आभार मानतो. अहमदनगर चर्च काउन्सिलचे आचार्य आणि अहमदनगर आणि जनरल असेंब्लीचे व्हॉइस मॉडरेटर रेव्हरंड संजय मिसाळ आणि कार्यकारी मंडळाचे मी आभार मानतो. धन्यवाद. सलाम. आज 13 तारखेला अहमदनगरच्या ऐतिहासिक अशा हतमपुरा भागातील जुनं चर्च म्हणजे गॉर्डन चर्च होते ज्या सेनेची स्थापना ह्यू मेमोरियल चर्चचे संस्थापक रेव्हरंड डॉक्टर ॲलन रॉबर्ट ह्यूम यांनी केली. त्याच्याच एका विभागाची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक म्हणजे महाराष्ट्र सिनेटची बैठक अहमदनगर येथे गॉर्डन हॉल मेमोरियल चर्चमध्ये सिनेटचे मॉडरेटर माननीय रेव्हरंड संजय मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ही मीटिंग उद्यापर्यंत चालणार आहे आणि उद्या जी जनरल असेंब्ली ही सेना यांनी महाराष्ट्र सिनेटची स्थापना करून जी कार्यकारिणी निवडलेली आहे त्या कार्यकारिणीचं समर्पण विधी
उद्या हिंद मेमोरियल चर्चमध्ये UCNIचे व्हाईस मॉडरेटर माननीय रेव्हरंड डॉक्टर सलीम साहेब यांच्या हस्ते पार पडणार आहे. आता महाराष्ट्र सिनड म्हणजे अहमदनगर म्हणजे चर्च काउन्सिल आणि जनरल असेंब्ली UCNI यांची मेडिएटर बॉडी म्हणजे मध्यस्थ असं हे याचं काम असतं. आणि हे महाराष्ट्र सिनडची ही भूमिका अत्यंत UCNIच्या या कार्यप्रणालीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी असते. म्हणून या महाराष्ट्र सिनडला या ज्या चर्चच्या ही जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असं स्थान आहे. आणि उद्या हा जो विधी होणार आहे हा विधी अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे. तरी याबाबत ज्यांना काही उत्सुकता असेल त्यांनी या कार्यक्रमाला जरूर हजर राहावं.